नमस्कार मंडळी. आज माझ्या मैत्रिणींना त्यांच्या शेतातले हिरव्या मुगाचे शेंगे आणून दिलेनत. मस्त ताजे असत एकदम. आज म्हटलं कचोरी बनवूया हिरव्या मुगाची. पीठ मळून घेतंय. पहिल्यांदा 1 वाटी ना हय मैदो असा, 1 चमचो ओवो असो ना थोडो हातावर मळून टाकलंय आणि चवीनुसार मीठ असा. 1 चमचो तेल कडकडीत गरम केलंय आणि तापण टाकलंय. पहिल्यांदा ना तेल असा चांगला मिक्स करून घ्यायचा पिठामध्ये, सगळा एकजीव होऊ हव्या. आणि नंतर थंड पाण्यानं पीठ असं छान मळून घेतलंय आणि 15 मिनटं झाकण ठेवून दिले असा साईडला. कचोरीचो मसालो बनवून घेतोय. 1 चमचो धने, 1 चमचो बडीशेप, 1 चमचो जिरा असा आणि 7-8 ना मिरिया असत बघा. हय चांगले मस्त भाजून घ्यायचे आणि हय ना 4-5 हिरवे मिरचे असत, एक आल्याचो तुकडो असा. जरासो ना गरम करून घेते मॉइश्चर रवताने म्हणून आणि कोथिंबीर. चला आता ना मूग हय मस्त असे ना धुवून घेतलंय आणि छान खरपूस असे भाजून घेतोय तव्यावर. कढईत ना 1 चमचो तेल टाकले बघा. तेल गरम केलंय. हय ना मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकले, ती सुद्धा चांगली भाजून घेतलंय आणि मग ही जिरा बडीशेप धन्याची ती पावडर करून घेतले, ती पण टाकले आणि छान परतलंय. 2 चमचे बेसन टाकले बघा जरा बाइंडिंगसाठी. आणि हे ना मूग भाजलेले ना जराशे ना असे जाडसर वाटून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकले, गरम मसालो टाकले अर्धो चमचो आणि सगळं मिश्रण ना मस्त असा ढवळून एकजीव केलंय. आता आहे ना पेड्यासारखे पिठाचे गोळे बनवून घेतले आणि जरा गोल अशी ना पुरीसारखी लाटले बघा. आणि ना हे मिश्रण असं छोटं गोळं करून घेतलंय, तो सुद्धा असं भरलंय आतमध्ये. आणि ना गोल अशी छोटीशा आकाराची ना अशी पुरी बघा हे लाटून घेते. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही. हय बघा मस्त असे ना कचोरी लाटून घेतलंय. चला मग तेल असा ना भारी असा कढईत गरम झालेला हा. कचोरी ना सोडले बघा तेलामध्ये आणि दोन्ही साईडने ना छान अशी मीडियम टू हाय फ्लेमला तळून घ्यायची. कलर सुद्धा सुंदर येऊ हो. चला तर मग हय आता सगळे कचोरी एक एक करून भारी असे तळून घेते बघा. चला तर मंडळी, आपली मस्त अशी गरमागरम मुगाची कचोरी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा. तुमका सुद्धा नक्कीच आवडतली ही कचोरी. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझा चॅनल फॉलो पण करू अजिबात विसरा नको. धन्यवाद.